नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रोफेशनल रिझ्यूम बनवणं म्हणजेच प्रोफेशनल CV बनवणं ही सुद्धा एक स्किल असते. ओके. आणि जसा तुम्ही तुमचा रिझ्यूम बनवता त्या पद्धतीने तुमचं जे इम्प्रेशन आहे ते समोरच्यावर पडतं. ओके. मग तुमचं जो काही जॉब असेल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम वगैरे केलेलं असेल तर ते तुमच्या रिझ्यूममध्ये मेन्शन करणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यानुसारच आपलं जे पुढचं जे करिअर आहे ते घडलं जातं. ओके. आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण ChatGPTच्या मदतीने प्रोफेशनल रिझ्यूम आपण कसा क्रिएट करणार आहोत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप लेंदी व्हिडिओ नाही आहे हा, अवघ्या काही मिनिटांचा आहे आणि ह्या काही मिनिटामध्येच तुम्हाला तुमचा प्रोफेशनल रिझ्यूम जो आहे किंवा तुम्हाला तुमचा प्रोफेशनल CV जो आहे तो तुम्हाला बनवता येईल. ओके. कालचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ChatGPTमध्ये लॉग इन नव्हतं करायला सांगितलेलं. विदाऊट लॉग इन आपण जो काही डेटा सेट होता तो आपण घेतलेला होता. पण आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या ईमेल ID लॉग इन करायचं आहे. ओके. जसं मी केलेलं आहे आणि मगच आपल्याला जो काही प्रॉम्प्ट आहे तो याच्यामध्ये टाईप करायचा आहे. ओके. तर मग मी हा जो काही प्रॉम्प्ट आहे तो मी याच्यामध्ये टाईप केलेला आहे. प्रॉम्प्ट काय आहे? सिंपल प्रॉम्प्ट आहे, काही कठीण नाही आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा मी नेहमीप्रमाणे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जो प्रॉम्प्ट आहे तो मी टाकून देईल. ओके. काय लिहिलेलं आहे? माय नेम इज सारिका राणे. मी नाव असंच घेतलेलं आहे, माझं नाव सारिका राणे नाही आहे. आय एम सिव्हिल इंजिनियर विथ 74% ऑफ मार्क्स. तुमचं जो पण काही क्वालिफिकेशन असेल ते तुम्हाला स्टार्टिंगला मेन्शन करायचं आहे. लक्षात असू द्या, ChatGPTला ज्या पद्धतीने क्लिअरली जेवढं तुम्ही मेन्शन करणार तेवढंच ते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह आणि क्लिअरली तुमचं आउटपुट तुम्हाला देईल. ओके. I completed the course in March 2024 and since then working as a site engineer with a construction company. ओके. ह्या जर लाईन्स वगैरे असं जर असेल तर स्पेसचा वगैरे प्रॉब्लेम असतो, तर तुम्ही तो स्पेस वगैरे जो आहे तो तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. ओके. त्यानंतर याच्यामध्ये जे काही आहे पुढे कुठे होतं आपण आय कॅन रीड, राईट अँड स्पीक इन मराठी. तुमच्या ज्या पण काही लँग्वेजेस असतील त्या तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहेत. मराठी येते, इंग्लिश येते, इंग्लिश अँड हिंदी. आय एम गुड विथ द कम्प्युटर प्रोग्राम लाईक ऑटोकॅड. आता हे ऑटोकॅड मी इथे का टाकलेलं आहे? कारण आपलं जे काही एज्युकेशन आहे ते काय आहे? सिव्हिल इंजिनियर. ओके. म्हणून त्याच्यासाठी कंपल्सरी तुम्हाला ऑटोकॅड येणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जे पण कम्प्युटरचं क्वालिफिकेशन असेल ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ओके. त्यानंतर ऑटोकॅड अँड एक्सेल असं दोन्ही टाकलेलं आहे. प्रिपेअर अ प्रोफेशनल CV बेस्ड ऑन दिस डिटेल्स. म्हणजे ह्या डिटेल्सनुसार तुम्ही मला एक प्रोफेशनल CV जो आहे तो बनवून द्या. आय वूड लाईक टू गेट द आउटपुट फाईल ॲज अ वर्ड डॉक्युमेंट. म्हणजे मला कसं हवं आहे? जर तुम्हाला वर्ड डॉक्युमेंट नको असेल, जर तुम्हाला नॉर्मल त्याचं आउटपुट हवं असेल तर तुम्ही नॉर्मल आउटपुटसुद्धा इथून तुम्ही घेऊ शकता. ओके. पण मला कशामध्ये हवं आहे? वर्ड डॉक्युमेंटमध्ये मला याचं काय हवं आहे? आउटपुट हवं आहे. ओके. तुम्ही ह्या अप ॲरोवर सुद्धा क्लिक करू शकता किंवा तुमच्या कीबोर्डमध्ये एंटर बटन जरी तुम्ही प्रेस करता ते तरीसुद्धा तुम्हाला चालणार आहे. ओके. तर त्यांनी इथे जे आहे ते तुम्हाला हा जो CV जो आहे तो तुम्हाला क्रिएट करून दिलेला आहे काही क्लिकमध्येच. ओके. आपण आता जरा थोडा वेळ वेट करूया, कारण तो जरा बनवतोय हा जो काही CV आहे तो. दिसतंय तुम्हाला? व्यवस्थित त्यांनी ते जे काही आहे ते बनवून दिलेलं आहे. अजून तो लिहितोय, राईट समथिंग असं इथे लिहून आलेलं आहे. हा जो आहे हा सेपरेट जो काही ओपन झालेला आहे तो AI बेस जो काही आहे तो तुमचा सेपरेट हा इथे ओपन झालेला आहे. ओके. मी त्यांना आउटपुट जे आहे ते वर्ड डॉक्युमेंटमध्ये त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी ती लिंक नाही दिलेली आहे. तर त्याचं एकमेव कारण आहे, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. कारण कसं असतं, ईमेल ID लॉग इन जरी केलं तरीसुद्धा आपण त्यांचं जे काही प्रो व्हर्जन आहे ते आपण विकत घेतलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्टली आपल्याला लिंक प्रोव्हाइड नाही केलेली आहे. पण आपलं काम जे आहे
ते याने सुद्धा तुमचं काम जे आहे ते होऊ शकतं, की जेणेकरून हे जे काही आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्स आपण काय करू शकतो, कॉपी पेस्ट म्हणजे असं सिलेक्ट करून तुम्ही काय करू शकता, कॉपी करू शकता आणि कॉपी केल्यानंतर तुमच्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला ते काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने. ओके, आता हे मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल सी केलं आणि कंट्रोल सी केल्यानंतर मी इथे जाऊन आपला जो वर्ड डॉक्युमेंट आहे हे मी टाईप केलं इथे वर्ड, आणि ह्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण काय करणार आहोत ते पेस्ट करणार आहोत. ओके, कसं होतं माहिती आहे का, जर आपण प्रो व्हर्जन जर घेतलं तर तो तुम्हाला एक डाउनलोडची लिंक देतो वर्डमध्ये आणि तुम्ही फक्त नॉर्मली त्या लिंकवर तुम्हाला काय करायचे आहे, क्लिक करायची आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमची जी फाईल आहे ती ऑटोमॅटिक डाउनलोड होणार आणि तुम्ही त्या वर्डमध्ये ते घेऊ शकता. ते खूप सोपं असतं, पण ते सोपं असल्यामुळे आपल्याला त्यांचा प्रो व्हर्जन जो आहे तो आपल्याला घ्यावा लागतो. पण तुम्हाला प्रो व्हर्जन, कारण कधी कधी तुम्ही व्हिडिओज वगैरे पाहिलेले असतील, ते फक्त एका क्लिकने ChatGPTवरून लिंक क्रिएट करतात ते आणि तुम्हाला डाउनलोडला ती लिंक येऊन जाते. ओके, हे बघा अशा पद्धतीने तुमचा जो रिझ्युमे आहे तो तुमचा तयार झालेला आहे. फक्त तुम्हाला आता इथे काय करायचं आहे की इथे तुम्हाला तुमचा जे काही डिटेल्स आहेत, कारण आपण एवढं सगळं मेन्शन नव्हतं केलेलं, मग इथे तुम्हाला जो काही तुमचा फोन नंबर असेल तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे, ईमेल असेल, ॲड्रेस वगैरे असेल. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही डिटेल्स वगैरे भरायचे जर असेल तर तुम्ही इथे डिटेल्स भरू शकता. इथे बघा युनिव्हर्सिटी नेम वगैरे इथे दिलेले, लोकेशन वगैरे दिलेलं आहे, तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता ते कन्स्ट्रक्शन कंपनीचं नेम वगैरे आणि त्याचं लोकेशन वगैरे पूर्ण डिटेलमध्ये इथे येऊन जातं. मला समजा अजून जर काही याच्यामध्ये जे काही आहे ते मला अजून काही डिटेल्समध्ये हा रिझ्यूम जो आहे तो मला हवा असेल तर पुन्हा आपण काय करणार आहोत, तर पुन्हा जे काही आहे ते मी ChatGPTला अजून एखादा प्रॉम्प्ट टाकणार आहे आणि प्रॉम्प्ट टाकल्यानंतर आपण त्यांना सांगणार आहे की मला अजून काही डिटेल्स ज्या आहेत त्या मला ॲड करून हव्या आहेत. लक्षात असू द्या, फक्त ChatGPTला जे काही प्रॉम्प्ट्स जे आहेत ते फक्त तुम्ही स्पेसिफिक मेन्शन करणं जे काही आहे ते तुम्हाला गरजेचं आहे. ओके, तर मग मी प्रॉम्प्ट घेतलेला आहे, इथे मी तो प्रॉम्प्ट टाकणार आहे. हे आपला AI बेस रेडी झालेला आहे. मग पुन्हा मी इथे सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर इथे जाऊन मी कंट्रोल V करते तो जो काही प्रॉम्प्ट आहे तो, आणि इथे बघा तुमचा जो काही आहे तो तुम्हाला जो काही रेडी होणार आहे. काय प्रॉम्प्ट आहे, प्लीज मॉडिफाय द फाईल बाय ॲडिंग अ फ्यू लाईन्स अबाउट करिअर गोल्स अँड ॲम्बिशन्स. ओके, हे मी क्लोज करते. हे जे काही AI बेस ओपन झालेला आहे, नॉर्मल जो काही आहे तो पुन्हा एकदा मी प्रॉम्प्ट जो आहे तो इथे काय करते, पेस्ट करते. कंट्रोल V केलेला आहे आणि पुन्हा हा जो काही ॲरो आहे त्या ॲरोवर मी काय केलेली आहे, क्लिक केलेली आहे. क्लिक केल्यानंतर ते पुन्हा तो आपला जो काही रिझ्युमे आहे तो पुन्हा आपल्याला काय करून देणार आहे, एडिट करून देणार आहे. हा बघा, हा पॅरेग्राफ जो आहे तो एक्स्ट्रा आलेला आहे. काय सांगितलेलं आहे मी, करिअर गोल्स आणि ॲम्बिशन्स याच्यावर मला अजून काही फ्यू लाईन्स ज्या आहेत त्या मला अजून एक्स्ट्रा हव्या आहेत. ओके, अशा पद्धतीने तुमचा जो काही आहे तो रिझ्युमे इथे रेडी झालेला आहे. ओके, पुन्हा अगेन आपण काय करणार आहोत, त्याला सिलेक्ट करणार आहोत. हा दिसतोय ना, इथून आपण सिलेक्ट करणार आहोत आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याला आपण काय करणार आहोत, हॅबिट्सपर्यंत, रेफरन्सेसपर्यंत इथे स्टॉप करूया. कंट्रोल C केलेला आहे, पुन्हा वर्डमध्ये गेलेलो आहोत आपण आणि पुन्हा मी सेम इथेच जो आहे तो त्याला मी काय करते, पेस्ट करते. कंट्रोल V केलेला आहे. हे बघा, रिझ्युमे तुमचा रेडी. मग याच्यामध्ये तुम्हाला जे पण एडिट करायचं असेल तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ते तुम्ही इथून एडिट करू शकता. सोपं आहे ना. ChatGPTच्या मदतीने किंवा AIच्या मदतीने तुम्ही बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या तुमच्यासाठी होऊन जातात ते, आणि ते तुम्ही क्विकली आणि स्मार्टली करू शकता. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा म्हणजे AI तर आहे, पण त्या AIचा वापर कसा करायचा आहे हे मात्र तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि तसेच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.